तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धाराशिव जिल्ह्यात आपलं लोकसभेसाठी नाव चर्चिलं जात आहे, तशी आपली काही इच्छा आहे का किंवा तसं आपण काही प्रयत्न करतात का? आपली मानसिकता काय आहे लोकसभा निवडणूक बाबतीत? त्या बाबतीत कुठलाच निर्णय झालेला नाही आहे। मी धाराशिव जिल्हा हा आकांक्षी जिल्हा होता म्हणून आज मी 3 वर्षापूर्वीपासून मी एक जागतिक बँकेचा अभ्यास गट केला होता आणि एका जिल्ह्याला तसं पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा विकास कसा करता येईल तर इथला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टर्सला एका जिल्ह्यात कसं अंमलबजावणी करायचे आणि राज्य पातळीवर त्याचा काय परिणाम होतो असं आपण बघतो। तर उदाहरणासाठी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज आहेत इथे 450 आहेत जवळपास, तर त्या कंपनीजमध्ये अनेक अडचणी आहेत। उदाहरणासाठी त्यांना एने परमिशन घ्यायला लागते जर त्यांना क्रेडिट बँक लिंकेज असायचा, तर इथून तो उदाहरण मला लक्षात आला आणि आम्ही राज्य पातळीवर तो धोरण बदलू शकतो। तर असे जे वैयक्तिक ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला उपयोग झाला। तर जे लोकसभाची जी चर्चा सुरू आहे ते सध्या चर्चाच आहे, ह्याच्यामध्ये अजून तरी काही तथ्य नाही। भाजपने जे सर्वे केलेले आहेत त्या सर्वेत सुद्धा आपलं नाव आहे। एक प्रशासकीय अधिकारी, एक अनुभव पाहता किंवा आपली राजकीय नेत्यांची जवळीक पाहता भारतीय जनता उद्या जर भूमिका दिली तर आपण भूमिका स्वीकारणार? अजून तर त्या निर्णय नाही घेतला। इच्छुक आहात का? खरोखर निर्णय नाही इच्छुक घेतला। इच्छा वाटते लोकांची सेवा करावी, खासदारकी लोकांची सेवा तर सीओ मित्रा म्हणून पण होते। आता हा जे प्रकल्प आहे आपल्याला माहिती सांगतो, जागतिक बँकेचा जो प्रकल्प होता तो गेल्या 2019ला मी सांगली कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यावेळी ते पुराचं पाणी बघून त्याच वेळी आम्ही हा प्रकल्पची आखणी केली होती। नंतर 2 वर्ष सरकार बदलली तर त्या प्रकल्पात काहीच प्रगती झालेली नाही। नवीन सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला कार्यान्वित केला आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून थोड्या मर्यादा येतात। खासदार बनून काम करायला आवडेल का? आता लोकांची जी इच्छा असेल त्याप्रमाणे। तो आपलं मत काय? आवडेल आपल्याला? नाही, हसल्यावर तर वाटतं आवडेल असं। खासदार म्हणून थांबा की खासदार म्हणून निश्चितच आपण हसताय, आवडेल असं वाटतंय। खासदार म्हणून काम करायला तर खूप मोठी संधी असते आणि लोकांचा जर विश्वास असेल तरच तो होऊ शकतो, तर ते काय आपल्या हातात नाही। एक मध्ये सहमती आहे आपली खासदारकी नावाला। थँक्यू। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।